नमस्कार. टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी वस्त्रमाळ कशी करायची ते बघणार आहोत. तर या ठिकाणी मी वस्त्रमाळ घेतली, थोडंसं कुंकू घेतले ओला करून, थोडी हळद घेतली ओली करून, फेविक्विक घेतलेला आहे आणि एक कुंदन घेतलेलं आहे. तर मध्ये एक एक जी माळची स्पेस आहे ती सोडून आपल्याला फेविक्विक लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा प्रकारे फेविक्विक लावून घेते. तर त्याच्यानंतर ना इथं दुसरी माळ आहे माझ्याकडे, त्याला अशा प्रकारे तोडून घेऊया. तर बघू शकता दोन दोन असे तुकडे करायचे आहेत, म्हणजे तोडून घ्यायचे आणि हे जे माळ आहे ती एकाला एकमेकांना अशी जोडून घ्यायचं. तर अशा प्रकारे राऊंड करायचे, वरून टोक दिसायला पाहिजे अशा प्रकारे याचे गाठ मारल्यासारखं रोल प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे करून घेतलंय आणि त्याच्यानंतर ना थोडंसं याला फुलांच्या पाकळ्यासारखे स्पेस द्यायचे आणि याच्यावर चिटकून देऊया. सेम याच प्रकारे मी दोन घेतलेले आहेत, त्याच्यानंतर ना रोल गेलेला आहे त्याचा, व्यवस्थित असे टोक येऊ द्यायचं आहे. फुलांसारखं असं त्याच्या पाकळ्यांसारखं इथं स्पेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पाकळ्या चांगल्या प्रकारे फुलू द्यायच्यात आणि हे याच्यावर ठेवून देऊया. तर अजून एक करून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपण हे करणार आहोत. तर सेम केलेलं आहे, सरळ लावायचं आहे आणि दुसरं जे आहे ते इथं क्रॉसमध्ये लावायचं आहे. तर याच प्रकारे आपण सर्व करून घेणार आहोत. तर एका साईडने वस्त्रमाळ तयार झालेली आहे, तर दुसऱ्या साईडने करण्यासाठी अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण फेविक्विक लावणार आहोत. सेम प्रोसेस करायची आहे. जे वाती आहेत आपल्या फुलवाती ते ठेवायच्यात वस्त्रमाळचे, त्याच्यानंतर क्रॉसमध्ये दुसरं पण लावायचं आहे आणि या साईडने पण आपण सेम करून घेतलेलं आहे. बघू शकता तर इथं झालेले आहे. त्याच्यानंतर कुंकू घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही टिकली वगैरे जे असते त्याचा वापर केलात किंवा डिझाईनमध्ये काही असेल किंवा खड्यांमध्ये असेल त्याचा वापर केला तरी चालेल, पण मी तो कुंकाचा वापर करते किंवा अष्टगंधाचा वापर केला तरीही चालेल. त्याच्यानंतर हळद लावूया. मध्ये एक एक स्पेस ठेवून आपण कुंकू लावलं आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हळद लावायचं आहे. त्यानंतर आपलं जे कुंदन आहे ते घ्यायचं आहे, त्याला फेविक्विक लावूया आणि ते पण याला चिटकून घेऊया. तर मी इथं छोटंवालं कुंदनचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक फुलवातीचं थोडंसं भाग जो आहे तो घेतलेला आहे आणि इथं जोडून घेतलं. तर अशा प्रकारे आपली वस्त्रमाळ तयार आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी.